दक्षिण रायगड जिल्ह्यातील 6 तालुक्यातील नागरिकांसाठी माणगाव येथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात अनेक गैरसोयी असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर ठाकरे गट शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुभाष देसाई यांनी दिनांक 13 मार्च रोजी अचानक रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करत काही रुग्णांसोबत संवाद साधला। यावेळेस सोनोग्राफी, मॅमोग्राफी यासारख्या अद्ययावत मशिनरी उपलब्ध असून केवळ तज्ज्ञांची नेमणूक नसल्याने त्या वापरात नसून धुळकात पडल्या असल्याचे निदर्शनास आले। याशिवाय औषध साठा पुरेसा नसल्याचे देखील जाणवल्याने या सर्व गोष्टींचा पाठपुरावा वरिष्ठ स्तरांवरून करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले। मी माणगावात वरचेवर येत असतो। माझ्याकडे काही लोकांनी, काही रुग्णांच्या नातेवाईकांनी काही तक्रारी केल्या आणि फारच मला त्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या वाटल्या। म्हटलं स्वतः पाहावं म्हणून मी इथे आज भेट दिली। हे उपजिल्हा रुग्णालय आहे, म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या 5-6 तालुक्यांची जनता ह्याच्यावरच अवलंबून आहे आणि इथेच इतक्या त्रुटी आहेत, इतक्या कमतरता आहेत आणि असा काही बाबतीत तर मला काही गोंधळ सुद्धा दिसला की त्याच्यामुळे जनता हैराण झालेली आहे। म्हणजे आवश्यक औषधं सांगितलेली असतात पण ती औषधच इथे नाही। त्यानंतर सोनोग्राफीची 2-2 यंत्र आहेत, परंतु ती सोनोग्राफी यंत्र चालवणारे सक्षम डॉक्टर इथे नियुक्त नाहीत। त्यामुळे जनतेला नाईलाजाने सोनोग्राफी बाहेरून करावी लागते। तर काही गरीब रुग्णांची अशी परिस्थिती आहे की त्यांना 1,000 रुपये ह्या सोनोग्राफीसाठी खाजगी रुग्णालयात खर्च करायची पाळी येते, तेव्हा ते मोठे हैराण होतात। काही ते इतकी गरिबी आहे इकडे जे भागामध्ये, काही तालुक्यांमध्ये, की रिक्षाला जाताना शेअर रिक्षाचे 20 रुपये कसे खर्च करायचे असा प्रश्न पडतो काही रुग्णांवर, त्यांच्या नातेवाईकांवर। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।